आपल्यापैकी बऱ्याच ताई मार्गशीर्षचे गुरुवार करत असतील. मीही करते. लग्न आधीपासून गेले 15 दिवसापासूनच मी मुखवटा शोधत होते सुंदरसा, पण तो काही मिळत नव्हता. मागच्या गुरुवारी जेव्हा पूजेचं सामान घ्यायला गेले तेव्हा बरंच नवीन सामान आलेलं होतं, पण मला पाहिजे तसा मुखवटा मिळत नव्हता. तसे सगळेच मुखवटे खूप सुंदर होते, पण हा त्यातल्या त्यात मोठा होता आणि मला आवडला, त्यामुळे मी हा घरी घेऊन आले. त्यानंतर मुखवट्याला स्किन कलरच्या ॲक्रेलिक कलरने पेंट करून घेतलं. स्पॉन्जने पेंट करून बघितलं, पण त्याची फिनिशिंग काही चांगली येत नव्हती, त्यामुळे ब्रशनेच पेंट केलं. याचे 2 कोट्स दिले. कलर छान सुकल्यानंतर मुखवटा डेकोरेट करायला घेतला. या मुखवट्यासोबतच ही छान मोठी टिकली आली होती, ती पुन्हा मुखवट्याला लावून दिली. मला थोडा मॉडर्न डेकोरेशनचा मुखवटा हवा होता. म्हणजे ट्रेडिशनल मुखवटा माझ्याकडे आहे, पण हा थोडा मोत्यांनी स्टोनने सजवलेला मुखवटा मला हवा होता. हे मोठे मोती मार्केटमधून आणले. बाकी सर्व सामान माझ्याकडे होतंच. घरातल्या सामानापासूनच याला डेकोरेट करून घेतलं. गोल्डन, रेड अशा प्रकारच्या बॉल चेन्स लावून डेकोरेट करून घेतलं. थोडाफार ग्रीन कलरचाही उपयोग केला, पण हो, खूप जास्त कलर वापरू नका हां. मी यामध्ये ग्रीन कलर अगदी थोडा, फक्त कॉन्ट्रास्टसाठी वापरला आहे. या ग्रीन कलरमुळे मुकुट अगदी उठून दिसत आहे. मला जसं सुचत गेलं आणि आवडत गेलं त्याप्रमाणे मुकुट डेकोरेट करत गेले. ज्या गोष्टी आवडल्या नाही त्या पुन्हा काढून पुन्हा डेकोरेटही केल्या. त्यानंतर सगळ्यात अवघड पार्ट म्हणजे देवीचा मेकअप करणे. त्यात तो जिवंतपणा आला पाहिजे. डोळ्यांची फिनिशिंग मला जमणारच नाही हे मला माहिती होतं, त्यामुळे मी डोळ्यांना हातच लावला नाही. डोळ्यात तो जिवंतपणा नसेल तर तुम्ही कितीही सजवलं तरी त्या मूर्तीला जिवंतपणा येत नाही. देवीचा थोडासा मेकअप करून घेतला. थोडं आय शॅडो, ब्लश वगैरे लावून घेतलं. त्यानंतर आयब्रोज ड्रॉ करून घेतल्या. थोडं आयलायनर लावून घेतलं. मार्केटमधून या आयलॅशेस आणल्या होत्या. त्या लावून बघितल्या, पण त्या डोळ्यांना फार मोठ्या होत होत्या. एका आयलॅशचे 2 पीस केले व थोडेसे ट्रिम करून घेतले. त्याची लेंथही थोडी जास्त वाटत होती, त्यामुळे ते थोडे ट्रिम करून मग स्टिक करून घेतले. आयलॅश लावल्यावर देवीचं रूप अगदी खुलून येत होतं. अगदी जिवंतपणा येत होता तिच्या डोळ्यांमध्ये. मार्केटमधनं मी विग पण आणला होता. पाहिजे तेवढ्या लेंथने कट करून विग स्टिक करून घेतला. विग लावलेल्या जागी थोडी फिनिशिंग येण्यासाठी वरतून मोत्याची लेस लावून घेतली. त्यानंतर पूजेच्या मांडणीला सुरुवात केली. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. दिवा लावून थोडा साईडला ठेवला. ही रिंग तर तुम्हाला आठवतच असेल. यापूर्वी आपण जन्माष्टमीसाठी ही रिंग बनवली होती. त्यानंतर आपण ती बैलपोळ्यामध्ये गणपतीसाठी ही वापरली. तीच रिंग आज मी इथे वापरणार आहे. ती कशी बनवली याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर माझा जन्माष्टमीचा व्हिडिओ नक्की बघा. पाटावर स्वस्तिक काढून घेतलं. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून त्याची पूजाही करून घेतली.
तांदूळ पाटावर न ठेवता ते असे तामणात ठेवले. पहिल्या गुरुवारी वापरलेले तांदूळ मी या ठिकाणी वापरत आहे. तांदळात अष्टदल कमल काढून घेतलं. त्यावर पाण्याने भरलेला गडवा ठेवला. त्याला चारही दिशाने गंध लावून घेतला. त्यानंतर गडव्यात हळदी, कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं व फूल ठेवलं. वरून नारळ ठेवून कलशाची स्थापना करून घेतली. यावेळी मी देवी आईसाठी 2 प्रकारचे ड्रेस आणले आहेत. बघा किती सुंदर ड्रेस आहे हा. यावरील मोत्याचं वर्क बघूनच मी मुखोटाही डेकोरेट केला आहे. मुखोट्याला मी नंतर नथही बनवून घेतली होती. वस्त्र मी कलशाला न बांधता थोडंसं वरती नारळाला बांधते. असं केल्यामुळे मुखोट्याच्या अगदी खाली ड्रेस येतो. त्यामुळे दिसताना ते खूप सुंदर दिसतं. त्यानंतर नारळाला मागच्या बाजूने मुखोटा बांधून घेतला. मोत्याचे सर्व अलंकार घालून घेतले. आज मला ट्रेडिशनल दागिने वापरायचे नव्हते. त्यामुळे या ड्रेसला साजेसे असे मोत्याचे दागिने मी इथे वापरले. देवी आईला गजरा लावून घेतला. ड्रेस बरोबर जो दुपट्टा मिळतो तोही लावून बघितला, पण तो मला काही आवडला नाही. मग मी आपली साधी रेड कलरची चुनरी देवीला ओढली. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली पूजेची मांडणी करून घेतली. दिवा लावला, धूप लावला, फळं फुलं सगळं वाहिलं. रांगोळीचे हे साचे मार्केटमधून आणले होते. 20 रुपयांना छोटे व 50 रुपयांना मोठे. फार सुंदर आहेत ते. घरात सिंबा असल्यामुळे मला रांगोळी खाली काढता येत नाही. त्यामुळे मी अशा प्रकारचे साचे वापरते. सगळा शृंगार झाल्यावर देवी आईचं रूप बघा किती सुंदर दिसतंय. अगदी जिवंतपणा आलाय तिच्या रूपामध्ये. डोळे तर बघा किती रेखीव आणि सुंदर दिसत आहेत. आपण लावलेल्या आयलॅश व विगमुळे देवी आईचं रूप अगदी खुलून आलंय. त्यानंतर संध्याकाळी देवीची पूजा केली, कहाणी वाचली, आरती केली. त्यानंतर नैवेद्य अर्पण केला. आता तुम्ही म्हणाल या सर्व गोष्टींची गरज आहे का? तर नाही, अजिबात नाही. पण या सगळ्या गोष्टी केल्यामुळे मला आनंद मिळतो. आपण साधी पूजा मांडून मनोभावे पूजा केली तरीही चालते. ती देवी आईपर्यंत पोहोचतेच. पण मला या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात. ज्याप्रमाणे मला स्वतःला नटायला, आवरायला खूप आवडतं, त्याप्रमाणेच मला देवी आईलाही सजवायला खूप आवडतं. कशी वाटली माझी आजची पूजा? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.